हिंगोली लोकसभेच्या जागेवरनं महायुतीमध्ये जी ते रस्सीखेच पाहायला मिळते। हिंगोली लोकसभेची उमेदवारी भाजपला मिळावी आणि त्यासाठी भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे इच्छुक आहेत। त्यांनी भाजपच्या राज्यातील जे काही भाजपचे वरिष्ठ पक्षनेते आहेत त्यांची भेट घेतलेली आहे आणि आपल्यासोबत आहेत तानाजी मुटकुळे। मुटकुळे साहेब, हिंगोली लोकसभेवर तुम्ही दावा केलाय, उमेदवार म्हणून इच्छुक पण आहात तुम्ही। प्रत्येक पक्षाची मागणी असते की आपल्या पक्षाला जागा मिळावी, त्याप्रमाणे आम्ही सुद्धा मागणी केलेली आहे। कारण गेल्या 5 वर्षापासून आम्ही बूथ समितीपासून काम करतो आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब या देशाचे प्रधानमंत्री व्हावेत का, तर देश हा स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी पाहिलेलं स्वप्न, भारत हा 2024 पर्यंत महासत्ता व्हावी असं स्वप्न वाजपेयी साहेबांनी पाहिलेलं आहे आणि त्या स्वप्नाची पूर्तता नरेंद्र मोदी साहेबांच्या रूपानं होत आहे। त्या दिशेनं ते काम करतात। त्यासाठी आमचा हिंगोलीचा खासदार हा नरेंद्र मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्यासाठी आम्ही हिंगोलीच्या खासदार हा निश्चित रूपानं निवडून यावा, आमच्या युतीचा व्हावा, आमचा व्हावा असा आमचा प्रयत्न आहे। भाजपनं दावा केला हिंगोली लोकसभा। हो, भाजपनं मागितलेली जागा आमची भारतीय जनता पार्टीला, पण वरिष्ठाचा निर्णय आहे, तो वरिष्ठ काय आदेश देतील त्याप्रमाणे होणार। हेमंत पाटील काल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यांनी आणि त्यांनी कालही माध्यमांशी बोलताना सांगितलं की हिंगोलीची जागा मागील 25 वर्षापासून शिवसेना लढते, मग भाजप कसं दावा? नाही, त्यांचं बरोबरच आहे, 25 वर्षापूर्वी लढते, पण पहिल्यानं 1980 साली भारतीय जनता पार्टीने ही जागा लढवलेली आहे। केवळ 15 ते 20 हजारानं त्यावेळेस स्वर्गवासी माजी खासदार गुंडेवार साहेब हे निवडणूक हरले होते। त्यामुळं भारतीय जनता पार्टीची शक्ती निश्चित रूपानं या लोकसभेत आहे, त्यामुळं आमची मागणी आहे। बरं, तुम्ही जेव्हा फडणवीस साहेबांना या जागा सोडवा यासाठी भेटलात तेव्हा फडणवीस साहेबांनी काय शब्द दिला? तिन्ही पक्षाच्या नेत्यांना त्यांची बैठक आमची होणार आहे आणि त्या बैठकीत जो निर्णय काय होईल त्याप्रमाणे आपण करू म्हणले। बरं, असे कोणचे बेस आहे, कोणचे मुद्दे आहेत जिल्ह्यामध्ये ज्या मुद्द्याच्या आधारे तुम्ही म्हणजे भाजप दावा करते हिंगोली लोकसभेच्या जागी? विकास हाच मुद्दा आहे आणि भारतीय जनता पार्टीचे 6 पैकी 3 आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं काम आम्ही तिन्ही आमदार करतो असं आम्हाला वाटतंय। हेमंत पाटलांना किंवा शिवसेनेला जर ही जागा सुटली आणि हेमंत पाटलांना उमेदवारी मिळाली तर आमदार तानाजी मुटकुळे त्यांचं काम करणार काय? पूर्ण ताकदीने करणार। आमच्या युतीत आरपीआय आठवले गटाला जरी सुटली तरी आम्ही चांगलं काम करणार। राष्ट्रवादीतले सुटली तरी, शिवसेना सुटली तरी आम्ही तर आमच्या मोदी साहेबांसाठी त्यांना प्रधानमंत्री करण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी आम्ही काम करणार। तर हे होते भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे आणि विकासाच्या मुद्द्यावर भाजप हिंगोली लोकसभेच्या जागेवर दावा करते अशी माहिती त्यांनी माझाशी बोलताना दिली। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।